हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आज मी लिंबू मिरचीचे आंबट तिखट लोणच्याची रेसिपी शेअर करत आहे। माझी फ्रेंड त्यांच्या शेतात गेली होती, त्यांनी खूप सारे लिंबू आणलेले, तर मलाही त्यांनी लिंबू दिले होते। मग एवढ्या साऱ्या लिंबूचं करायचं काय, तर म्हटलं चला लोणच्याची रेसिपी करूया। आणि 10 ते 12 लिंबू चांगले धुवून पुसून घ्यायचे आहेत व 4 फोडीमध्ये काप करून घ्यायचे आहेत व त्याला हळद मीठ चांगले लावून मिक्स करून साईडला ठेवून द्यायचे आहे। मी 10 ते 12 लिंबूचेच लोणचे करत आहे, कारण कसं आहे, हे महिनाभर पुरतं लोणचे आपल्याला पुरेसं आहे। नंतर आणखी इन्स्टंट टाकता येतं लोणचं। जास्त लिंबाचं केलं तर ते जास्त दिवस ठेवल्याने खराब होण्याचे पण चान्सेस असतात, म्हणून थोडंसंच करायचं आणि महिनाभरात संपवून टाकायचं। त्यामध्ये सुक्या मसाल्यामध्ये मी मोहरीची डाळ, बेडेकर लोणचे, बडीशेप, लवंग, दालचिनी हे सर्व भाजून चांगलं त्याची पावडर करून घेतली आणि लाल तिखटही घेतलेलं आहे। तर मोहरीची डाळ मी भाजून घेतली नव्हती, तर मोहरीची डाळ चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात जे पण आर्द्रता असते तर ते निघून जाते, म्हणजे ओलावा वगैरे असेल तर चांगलं ते भाजून घ्यायचं। आणि हे सर्व भाजल्यानंतर जे आपण लिंबू मिरची हळद मीठ लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर एका कढईमध्ये मी तेल गरम चांगलं कडकडीत करून घ्यायचं आहे। तेल आपण मोहरीचं पण घेऊ शकतो, नाहीतर नॉर्मल आपलं जे तेल असेल ते पण घेऊ शकतो। मोहरीचं घेतलं तर उत्तम आहे। तर तेल चांगलं कडकडीत गरम करून मी त्याच्यामध्ये हिंगाची पावडर टाकून फोडणी करून घेतलेली आहे व तेल चांगल्या प्रकारे थंड करायचे आहे आणि मगच लिंबू मिरचीच्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे आणि चांगलं तेल टाकून मिक्स करून लोणचे घ्यायचे आहेत व एका बरणीमध्ये चांगले भरून ठेवायचे आहे। बरणी हे स्वच्छ वाळवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये लोणचे भरून ठेवायचे आहे। 7 ते 8 दिवसात हे लोणचे चांगले मुरते व खायला एकदम मस्त लागते। रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर